नमस्कार, आप देख रहे हैं सी न्यूज भारत और मैं हूं आपके साथ ज्योति श्रीवास्तव। वक्त हो चुका है महाराष्ट्र बुलेटिन का, जिसमें बात होगी महाराष्ट्र की खास और चुनिंदा खबरों पर। जैसे बताएंगे कैसे अकोला में वीडियो वायरल की धमकी देकर धर्मांतरण का दबाव बनाया गया। साथ ही दिखाएंगे कैसे नांदेड़ में हिमायतनगर में विद्युत महावितरण की कथित मनमानी का मामला सामने आया। ऐसी तमाम खबरों पर विस्तार से डालेंगे नजर। नांदेड़ जिले के हिमायतनगर में विद्युत महावितरण की कथित मनमानी का मामला सामने आया है, जहां अनधिकृत डीपी लगाए जाने और बिजली के बढ़े हुए बिलों से आम नागरिक परेशान है। इसी के विरोध में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के तहसील अध्यक्ष वामन राव पाटिल ने विद्युत महावितरण कार्यालय पर अर्धनग्न आंदोलन किया। हाल ही में तहसील के किसान के खेत में कुएं का काम पूरा होते ही अगले ही दिन महावितरण कर्मचारियों द्वारा आपसी मिलीभगत से डीपी लगाए जाने की घटना पूरे शहर में चर्चा का विषय बनी हुई है। इस मामले में दोषियों पर कार्यवाही की मांग राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के तहसील अध्यक्ष वामन मिरासे ने की। वामनरावजी उपोषण सुरू केलं, काय प्रकार आहे आणि कशासाठी बसले तुम्ही ते? नमस्कार, मी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष हिमायतनगर वामनराव पाटील वडगावकर। मी एमएससीबी मध्ये गेल्या 3-4 महिन्यापासून पाहतो बऱ्याच शेतकऱ्याचे काम अडकलेले दिसले आणि काल एका शेतकऱ्याच्या वावरामध्ये विहिरीचं खोदकाम केलं आणि असा असणारा पैशावाला असलेल्या शेतकऱ्याला एका रात्रातच बिना कागदपत्राची डीपी उभी करून त्याचा असं असणारं त्या विहिरीतलं पाणी काढणं चालू झालं। मला त्या एमएससीबीच्या कर्मचारी लोकांना आणि वरिष्ठांना एक विनंती आहे, आपण जे कोणी असे चुकीचे कामं करत असेल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांची हकालपट्टी करावं व केलेल्या डीपीचं काम याची खोलवर जाऊन चौकशी करून त्याच्यावरही कारवाई करावी। आणि गावात वीज बिला बाबतीमध्ये काय प्रश्न आहे? वीज बिला बाबतीमध्ये आमचे गाव कोणते एकगरीचे। नांदेड़ से सी न्यूज संवाददाता शुद्धोधन हनवते की रिपोर्ट। अकोला के गांधी रोड पर स्थित एक कॉस्मेटिक दुकान से जुड़ा महिलाओं की अस्मिता को झंझोर देने वाला सनसनीखेज मामला सामने आया है, जहां आरोपियों पर महिला ग्राहकों को जान पहचान बढ़ाकर उनके मोबाइल नंबर लेने, नए स्टॉक के बहाने दुकान में बुलाकर अश्लील व्यवहार करने और चोरी छुपे वीडियो बनाकर उसे वायरल करने की धमकी देने का आरोप है। पीड़िता को वीडियो डिलीट करने के बदले धर्मांतरण का दबाव भी झेलना पड़ा और बदनामी के डर से चुप रहने के दौरान उसे फ्लैट पर ले जाकर बार बार प्रताड़ित किया गया, जिससे अकोला शहर में भारी आक्रोश फैल गया है। पीड़िता की शिकायत पर पुलिस ने त्वरित कार्यवाही करते हुए 3 आरोपियों के खिलाफ मामला दर्ज किया है, जिनमें से 2 को गिरफ्तार किया जा चुका है, जबकि पुलिस ये भी जांच कर रही है कि इस गिरोह में और कितने लोग शामिल हैं और कितनी अन्य महिलाओं को निशाना बनाया गया है। पोलीस स्टेशन सिटी कोतवाली या ठिकाणी फिर्यादीने तक्रार दिली। त्या संदर्भात ह्या ज्या फिर्यादी आहेत त्यांचे 2024 ते 2026 पर्यंत जे आरोपी आहेत त्यांच्यासोबत त्यांनी म्हणजे आरोपींनी त्यांचे हे शारीरिक शोषण केलं, त्या संदर्भात तसेच वारंवार शारीरिक शोषण केल्याबाबत हा गुन्हा आहे आणि पोलीस स्टेशनला फिर्यादीच्या रिपोर्टवरून अपराध क्रमांक 92/2026 अशा पद्धतीने गुन्हा दाखल आहे आणि गुन्ह्यात एकूण 4 आरोपी आहेत। त्यापैकी आपण 2 आरोपींना अरेस्ट केलेली आहे आणि तपास सुरू आहे। गुन्ह्यातील जे 2 आरोपी आहेत त्यांचा आज आपण PCR घेत आहोत। तपास अधिकारी आज माननीय न्यायालयात PCR घेण्यासाठी रवाना होत आहे। अकोला से सी न्यूज संवाददाता धनराज सबकाल की रिपोर्ट। नांदेड़ जिले के हिमायतनगर में संत गाडगे बाबा स्मारक के लिए आरक्षित स्थान पर अतिक्रमण किए जाने का मामला सामने आया है, जिस पर स्मार्ट के अध्यक्ष राम नरवाड़े ने अतिक्रमण हटाने की मांग करते हुए चेतावनी दी है कि यदि जल्द कार्यवाही नहीं हुई तो वे आत्मदाह का कदम उठा सकते हैं। इस चेतावनी के बाद हिमायतनगर पंचायत के कर्मियों ने मौके पर जाकर पंचनामा किया, जिसे नगर पंचायत कर्मचारी विठल शिंदे और नरेश काटकार ने पूरा किया। शहर के वार्ड क्रमांक 13 स्थित म्युनिसिपल मालमत्ता क्रमांक 1321 की ये जगह नगर पंचायत में संत गाडगे महाराज स्मारक के लिए आरक्षित है, लेकिन अनधिकृत अतिक्रमण के कारण स्मारक निर्माण में बाधा आ रही है, जिस पर संत गाडगे महाराज स्मारक समिति ने तत्काल अतिक्रमण हटाने की मांग की है।
काल मीटिंग मध्ये सरदार खान नाही त्याच्या आधी आलते. हो त्याच्या आधी आधी सरदार खान यांची तक्रार आली की बाबा हे जे लेआउट आहे सर्वे नंबर मला एक्झॅक्ट आठवत नाही, क्रांतिसिंह नगरच म्हणतात वाटायला याला. क्रांतिसिंह नगर आहे ना, दाखवतो ना, आठवत नाही म्हणलो. काय त्याच्यामध्ये लेआउट आणलाय का? लेआउट नाही हे आपलं त्याच्याविषयी नसतं का? ते लेआउट लेआउटला आहे. मी लेआउटला एक कॉपी दिली आता ते हुतात्मा आपली जयवंतरावची शाळा आहे होती. ते याच लेआउट मधली आहे ना. हे क्रांतिसिंह नगरचंच लेआउट आहे. त्याच्या ओपन स्पेस मध्ये अनधिकृत बांधकाम व्हायले अशी आपल्याला तक्रार आली. त्याच्या अनुषंगाने आपण नगरपालिकेचे माणसं पाठवले होते, तेव्हा बांधकाम थांबवण्याच्या सूचना दिल्या होत्या. तरी बांधकाम चालूच आहे असं नंतर कळालं. आपण लेखी नोटीस पाठवलेली आहे यांना. विना परवाना त्यांचं बांधकाम चालू आहे, तात्काळ थांबवा. तुमचं जर म्हणणं असेल, तुमची जागा असेल तर त्याचे कागदपत्र नगरपालिकेत सादर करा. त्यांचं लेखी आपल्याला काही उत्तर प्राप्त झालं नाही. नांदेड़ से सीनू संवाददाता शुद्धोधन हनवते की रिपोर्ट। फुलंब्री तहसील के बाबरा जिला परिषद सर्किल में मंगलवार को आयोजित संवाद बैठक में भाजपा उम्मीदवार जितेंद्र जायसवाल ने कहा कि वह केवल विकास के उद्देश्य से जिला परिषद चुनाव लड़ रहे हैं और आलोचना की राजनीति उनका स्वभाव नहीं है। उन्होंने स्पष्ट किया कि समाज के लिए कुछ करने की भावना से वे चुनाव मैदान में हैं और पार्टी से जुड़ाव संयोगवश है। बाबुलगांव, बोदेगांव और बोदेगांव खुर्द में मतदाताओं से सीधे संवाद के दौरान उन्होंने सड़कों, स्वास्थ्य और बुनियादी सुविधाओं को प्राथमिकता देने का संकल्प जताया। उनके साथ बाबरागढ़ से संतोष गाडेकर और खामगांवगढ़ से उषा सुनील तायडे जैसे युवा उम्मीदवार भी मौजूद रहे। बैठक में ग्रामीणों ने अपनी समस्याएं रखी, जिनके समाधान का आश्वासन जितेंद्र जायसवाल ने दिया, जबकि कार्यक्रम में बड़ी संख्या में ग्रामीण और कार्यकर्ता उपस्थित थे। बाबरा सर्कलमध्ये जितेंद्र जायसवाल बाबा निवडून येणार 100%. कारण त्याचं असं आहे की बाबा ज्या ठिकाणी ज्यावेळेस बाबाला गोरगरिबाला कामं पडतात, दवाखाना असेल, एक सुखदुःखाच्या गोष्टी असतील, तिथं काही मौत झाली असेल, लग्नकार्य असेल, तिथं बाबा 24 घंटे हजर राहतात. आणि ज्यावेळेस तुम्ही बाबाला फोन करतात त्यावेळेस बाबा उपस्थित राहतात. लोकांच्या सुखदुःखामध्ये कामं येणारा माणूस आहे, लोकांच्या सुखदुःखामध्ये कामं येणारा माणूस आहे असं. आणि पुन्हा आम्ही विकासाचं काम बघतो. जिथं विकास विश्वास आहे तिथं बाबा संघ आम्ही आहे. सर्कलमध्ये बाबांना 5 वर्ष होते, आता मध्ये 4 वर्ष गेलेले. 5 वर्ष इतकं भरपूर कामं झालेले आणि अजून 7 कोटीची कामं बाबांना मंजूर करून आणलेले. त्याकरता बाबाला आम्हाला निवडून द्यायचं. गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत. आणि जर आपण जर समजा आपल्याला गल्लीपासून जर गल्ली सुधारायची तर पहिले आपल्याला दिल्लीपासून पाहावं लागतं. दिल्लीत आपलं सरकार आहे, महाराष्ट्रात आपलं सरकार आहे. आणि गल्लीत जर आपलं सरकार आलं तर आपण भविष्यामध्ये आपल्या गावाची सुधारणा, सर्कलची सुधारणा करू शकतो. पंचायत समिती तिकीट BJPनं दिलं. तुम्ही बूथ प्रमुख होता का? बूथ प्रमुख होतो आणि सर्वसाधारण माणूस मी म्हणजे बूथ प्रमुखाला एक तुमच्यावर विश्वास टाकून तुम्ही भाजपने तुम्हाला तिकीट दिलं आणि त्या विश्वासाचं तुम्ही आता जनतेला काय फळ देणार? जनतेला निवडून आलो की जनतेचे कामं विकास करा. राहिलेले कामं तुम्ही ते पूर्ण करा. चलो ओके. 7 तारखेला होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी फक्त बाबरा गटातच नव्हे तर पूर्ण जिल्हाभर मुसंडी मारून जिल्हा परिषदची सत्ता आपल्या ताब्यात घेणार यात काही शंका असण्याचं विरोधकांना सुद्धा काही कारण नाही. आणि त्यांनासुद्धा त्यांचीसुद्धा मानसिक तयारी अशी झालेली. आणि बाबरा गटामध्ये विरोधकांजवळ काहीच दुसरा काही विषय नाही, काही मुद्दा नाही, विकासाचा मुद्दा नाही. फक्त जातीपातीचं राजकारण करून ते लोकांची समाजाची दिशाभूल करत आहेत. तर मतदारांना मी इतकंच आवाहन करेन की आपला विकास कोणती पार्टी करेल, कोणता पक्ष करेल याचा आपण आठवण ठेवावी. आणि कमल या निशाणीवर शिक्का मारून जितेंद्र बाबा जायसवाल, आपले पंचायत समितीचे संतोष भाऊ गाडेकर यांना प्रचंड मतानं विजयी करावं असं मी आवाहन करतो. भाजप सरकार आहे, बाबाचं आमच्या काही पंचायतसोबत चांगलं काम आहे.
आणि ह्या वेळेस पण बाबाच जिल्ह्यामध्ये सदस्य होते. म्हणजे सगळ्या सरकारची मतीचं हे प्रतिसाद चांगला आहे. आणि बाबाच जिल्ह्यामध्ये सदस्य होता. जितेंद्र बाबा जयस्वाल जिल्ह्यामध्ये भाजप वोट गिरेगा की नाही गिरेगा? आपल्या गावाचा विकास झालेला आहे किंवा नाही हे लोक पाहू नये. आणि विकास झाला नसता तर लोकांनी मतदान आपल्याला केलं नसतं. गावातनी बाहेर बी विकास केलेला आहे. जितेंद्र बाबा जयस्वाल यांच्या रूपाने आपल्याला जो वेगळा भेटलेला आहे तो पुन्हा भेटणं शक्य नाही. आणि आता ह्या निवडणुकीत तर आतापर्यंत जेवढं मताधिक्य त्यांनी कमावलेले त्याच्यापेक्षा डबल टिबल मताधिक्याने जितेंद्र बाबा जयस्वाल हे निवडून येणार आहे. ही काळ्या दगड्यावरची रेग आहे. त्यांच्यासोबत पंचायत समितीचे जे उमेदवार आहेत ते पण 100% निवडून येणार, त्याच्यात काहीच खात्री नाही. जे लोक उभे आहेत समोर त्यांनी काय विकास करेल हे काय करेल नाही आहे त्यांना लोकांना सगळं माहिती आहे. ते फक्त जातीपातीच्या नावावर राजकारण करून आपण ह्या जातीचे त्या जातीचे जातीपातीवर मतदान होत नाही. आता 18 पगड जातीला संगत घेऊन म्हणजे सोबत घेऊन चालणारा जो पक्ष आहे तो भारतीय जनता पार्टी आहे. सार्वत्रिक निवडणूक 2026 जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरं जात असताना शेवटच्या टप्प्यामध्ये चाललेली ही निवडणूक अगदी परवा संध्याकाळी प्रचार संपणार. म्हणजे शेवटचा क्षण या निवडणुकीला सामोरं जात असताना चाललेला आहे. या निवडणुकीमध्ये काम करत असताना आजपर्यंत जी विकास कामे केली, मग मागील कार्यकाळ आपण जर पाहिला तर सतत या मतदारसंघाकरता 2007 ते 12 पर्यंत असेल किंवा 12 पासून 17 पर्यंत मी सदस्य नसताना सुद्धा मी थांबलेलो नाही. किंवा 17 ते 22 पर्यंत कार्यकाळ संपल्यानंतर 22 ते 26 पर्यंतही अखंडपणाने मी काम करत राहिलो. आणि आदरणीय नाना आणि ताईंच्या माध्यमातून अगदी सदस्य नसताना सुद्धा यावेळेला मागच्या या 1.5 महिन्यामध्ये जवळपास 7,24,00,000 रुपयाची उद्घाटने भूमिपूजन आदरणीय ताईंच्या माध्यमातून आपण इथे करून घेतली. ज्यामध्ये जवळपास बऱ्याच अंशी निधी जिल्हा परिषदचा निधी त्यामध्ये आहे. आणि शेवटी पाठपुरावा हा करावा लागतो. आणि त्यांच्या मागे लागून करून त्यांना ज्या मूलभूत सुविधा जिथं ज्या भागामध्ये नाही आहे त्या सुविधांचा उहापोह त्यांच्यासमोर मांडून आपण त्यांना चालना देण्याचं काम केलं. आणि खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीच्या नानादादांच्या माध्यमातून जो वारस त्यांनी निवडला ताईंच्या रूपाने, खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उलाढाल या सर्कलमध्ये विकासरूपी जो रथ आहे तो कायम असाच तेवत ठेवण्याकरता मी तमाम मतदार बंधूंना विनंती करेल. संभाजी नगर से सीनू संवाददाता राधे श्याम हेवाले की रिपोर्ट। महाराष्ट्र बुलेटिन में फिलहाल के लिए इतना ही। बने रहिए सी न्यूज़ भारत के साथ। हर खबर आपके साथ, आपके हाथ।